नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PMEGP योजनेतून तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज कसे मिळू शकते। मी कुमार चव्हाण आणि तुम्ही पाहत आहात राजेंद्र चव्हाण फाउंडेशनचे यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण PMEGP योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून कसा करायचा ते पूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूयात। PMEGP योजना 50 लाखापर्यंत कर्ज प्लस अनुदान। केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम 15 ऑगस्ट 2008 पासून सुरू केला होता। याचा उद्देश आहे स्वयंरोजगार प्रोत्साहन देणे व सुलभ तत्वावर भांडवल उभारणीची सोय करणे। अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 उद्योग मंडळ आणि केंद्र आहेत। खादी उद्योगग्राम आयोग ज्याला KVIC म्हणतात, त्याच्यानंतर खादी उद्योगग्राम मंडळ KVIP म्हणतात आणि त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते। नोडल एजन्सी राज्य खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई हे मुंबईला असतं। आपल्याला तिथे जायची गरज नाही, आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आपण थोडक्यात माहिती घेऊयात। योजनेअंतर्गत सुविधा कोणत्या कोणत्या आहेत। उत्पादनासाठी 50 लाखापर्यंत कर्ज आहे आणि सेवा व्यवसाय ज्याला आपण ट्रेडिंग म्हणतो त्याच्यासाठी 20 लाखापर्यंत कर्ज आहे। अनुदान किती मिळते? अनुदान आहे 5 ते 35% पर्यंत। स्वतः किती गुंतवणूक करायची? 5% ते 10% पर्यंत। जर 10 लाखाचं कर्ज असेल तर तुम्हाला त्यामध्ये 1 लाख किंवा 50,000 रुपयाची गुंतवणूक करायची आहे। बँकेचा सहभाग किती असेल? 90 ते 95%, म्हणजे 9 लाख ते 9.5 लाख। आता ते SC ST ओपन या कॅटेगरी वाईज ते वेगवेगळं आहे। वयाची पात्रता 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे। कोणतीही अट नाही आहे उत्पन्नासाठी। कमीत कमी 8वी पास पाहिजे 5 लाखाच्या कर्जावरील प्रकरणासाठी। कोण कोण लाभ घेऊ शकतं? वैयक्तिक व्यक्ती, स्वयंसहायता गट, सहकारी सोसायटी, उत्पादित सहाय्य सोसायटी, चॅरिटेबल ट्रस्ट। फक्त नवीन प्रकल्पासाठी ही योजना लागू आहे। आधीचे जे जुने प्रकल्प आहेत त्याच्यासाठी योजना लागू नाही आहे। याआधी कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा थकबाकीदार नसावा, सिबिल खराब नसावे। अंमलबजावणी प्रक्रिया कशी आहे बघा। आता मी मगाशी सांगितलं की मंडळ, केंद्र आणि DIC असे 3 आहेत, तर त्यामध्ये कुठल्याही एका ह्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तिथे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। लक्षात घ्या, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनच त्यांचा रिप्लाय येणार आहे। म्हणजे तुम्ही ट्रॅकिंग ID दिला जातो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर, त्या ट्रॅकिंगवरती तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता। आता अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर जिल्हा समितीमार्फत ते मंजुरीसाठी पुढं हेड ऑफिसला पाठवलं जातं। त्याच्यानंतर हेड ऑफिसहून ज्यावेळेस मंजुरी येते त्यावेळेस हेड ऑफिस ते परत बँकेकडे पाठवतं। बँक कर्ज मंजूर करतं, त्याच्यानंतर बँक आवश्यक कागदपत्रे घेऊन तुमचं कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता वाटप केला जातो, म्हणजे बँकेकडून कर्ज तुम्हाला दिलं जातं। पण कर्ज देण्यापूर्वी तुम्हाला एक EDP ट्रेनिंग म्हणून असतं, तर ते ट्रेनिंग घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे। ते जे ट्रेनिंग तुम्हाला DIC ऑफिसला दिलं जातं। मार्जिन मनी, आता जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे ते तुम्हाला वर्ग कधी होणार आहे? 3 वर्षानंतर, ज्यावेळेस तुमचा सक्सेसफुल 3 वर्ष बिझनेस चालू रन झाला त्याच्यानंतर ते तुम्हाला तुमच्या लोन अकाउंटला ते अनुदान ट्रान्सफर केलं जातं। कर्ज परतफेड 3 ते 7 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता। व्याजदर तुम्हाला नॉर्मल इंटरेस्ट, जसं की बँकेचे जे काही नॉर्म्स असतात त्यानुसार तुम्हाला व्याजदर लागू राहणार आहे। तुम्ही ऑनलाईन अर्ज कुठल्या कुठल्या वेबसाईटवरती करू शकता? तर या ठिकाणी 3 वेबसाईट दिलेल्या आहेत। ठराविक कालावधीत कार्यालयातून अर्ज स्वीकारले जातात।
आता कर्ज मर्यादामध्ये तुम्ही प्रोडक्शनसाठी म्हणजे उत्पादनासाठी 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि ट्रेडिंग किंवा तुम्ही सर्व्हिस सेक्टरसाठी 20 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता. आता अनुदान बघा, SC ST आणि इतर जे आहे तुमचं कास्ट कॅटेगरी, तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मार्जिन मनी राहणार आहे. या ठिकाणी दिलेलं आहे सर्व. त्यानंतर तुम्हाला उत्पादन क्षेत्र यामध्ये दुबार कर्ज पुढचा टप्पा, ज्यावेळेस तुम्ही पहिला टप्पा पूर्ण करता, कंप्लीट करता, त्यानंतर तुम्हाला पुढील टप्प्यामध्ये जर अजून कर्ज घ्यायचं असेल तर 1 कोटीपर्यंत मॅन्युफॅक्चरिंगसाठी दिलं जातं. सेवासाठी 25 लाखापर्यंत दिलं जातं. पात्र व्यवसाय कोणते कोणते आहेत यामध्ये? खनिज संपत्ती उद्योग, वनस्पती उद्योग, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग, पॉलिमर व रसायन आधारित उद्योग, ग्रामीण अभियांत्रिक व पारंपरिक ऊर्जा आधारित उद्योग, वस्त्रोद्योग, सेवा उद्योग इत्यादी तुम्ही यामध्ये व्यवसाय करू शकता. लक्षात घ्या, एक टिप आहे की तुम्ही ज्यावेळेस अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर ते 3 वर्ष तुम्ही जर बिझनेस चालू ठेवला त्याच्यानंतर तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे. या ठिकाणी तसे दिलं देखील आहे, टिप वाचू शकता तुम्ही. त्यानंतर अयोग्य व्यवसायाची लिस्टसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. जर याआधी शासनाच्या कर्ज अनुदान योजनेचा लाभ घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही. व्यवसाय किमान 3 वर्ष चालू ठेवणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला अनुदान मिळणार आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे देखील आपण त्याचा व्हिडिओ काढणार आहे.